नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मालवणी पद्धतीत तुम्हाला रावस फ्राय करून दाखवणार आहे. तो कसा बनवायचा, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे रावस फ्रायसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हा रावस घेतलेला आहे, तो 2-3 वेळा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे. हा 2 चमचे मी मालवणी घरगुती मसाला घेतला आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे. हे चवीपुरता मीठ घेतलं आहे. हे कोकमाचं आगळ घेतलं आहे थोडंसं. तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि रवा घेतला आहे 2 चमचे. आता रावस फ्राय करायला आपण सुरुवात करूया. आता आधी आपण हा कोकमाचं आगळ घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हा मसाला घालूया. मसाला सगळा घालायचा नाही, थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा आहे. आता ही हळद घालूया. ही आलं लसूणची पेस्ट घालूया आणि मीठ घेतले चवीपुरता, तेही घालूया. आता सगळं मिश्रण हे मिक्स करून घेऊया. ह्याची पेस्ट तयार करून घेऊया. आणि आता ही पेस्ट आपण रावसला लावून घ्यायची आहे. हे आता रावस घेतलेलं आहे, ही पेस्ट आपण बनवली आहे, ती आता रावसला आता आपण लावून घेऊया. पेस्ट ही व्यवस्थित रावसला लावून घ्यायची आहे. पेस्ट बघा ही लावून झालेली आहे. तर आता आपण हे रावस आता फ्राय करायला घेऊया. आता वरून लावण्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते आता घेऊया. त्यात 2 चमचे मी रवा घेतला होता, तो टाकूया. थोडासा मसाला शिल्लक ठेवला होता, तो आता याच्यात टाकूया आणि सगळं हाताने आता हे मिक्स करून घेऊया. गॅसवर इथे मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे. तर तव्यामध्ये आता आपण तेल ओतूया आणि रावस फ्राय करायला घेऊया. तेल आपलं तापलेलं आहे, तर रावस आपण त्याच्यात सोडूया. रावस आपला फ्राय झाला आहे, तर आपण आता तो प्लेटमध्ये काढून घेऊया. मालवणी पद्धतीचा आपला रावस फ्राय हा तयार आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कमेंट करून मला सांगा हा रावस फ्राय तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.